मंडळी, विदर्भ म्हटलं की राजकारण झालं, प्रशासन झालं किंवा सरकार झालं, प्रत्येकाचं याकडे, या एकूणच भागाकडे दुर्लक्ष राहिलं आहे. एक सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या इकडचा जो विधायक आमदार म्हणता येईल तो सुद्धा आम्हाला 5 वर्षातून एकदा दिसतो, जेव्हा परत तो निवडणुकीला उभा राहतो. अशावेळी शेतकरी झालं, सामान्य जी जनता आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी फार कमी लोक विदर्भातल्या फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्यातलंच शेतकऱ्यांसाठी कापसाचा मुद्दा असो, सोयाबीनचा असो, विद्युत असो किंवा इतर मुद्दे असो, वेळोवेळी आणि अशावेळी ज्यावेळी न्यायाची आवश्यकता असते त्यावेळी यवतमाळचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे माननीय प्रवीणभाऊ शिंदे हे शेतकऱ्यांसाठी नेहमी लढा देतात. अशातच आज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा रास्ता रोको आंदोलन चालू आहे. आपण या रास्ता रोको आंदोलनाविषयी एकूणच त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर भाऊ, थोडक्यात आम्हाला या आंदोलनाविषयी सांगाल काय? आज राज्य शासनाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि जे महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या महायुतीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांनी असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असू द्या, ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या विषयी काही आश्वासने दिली होती. त्या आश्वासनात सगळ्यात पहिलं आश्वासन होतं की या महाराष्ट्रात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, तीही सरसकट दिली जाईल. त्यानंतर कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाच्या संदर्भात या शासनातले मंत्री, सध्याचे मुख्यमंत्री सगळेजण बोलले होते, तेही काही या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण झालेले नाही. त्याचबरोबर असंख्य प्रश्न या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांचे आहेत. त्याचबरोबर सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये जी अतिवृष्टी आपल्या जिल्ह्यात झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये 1,91,000 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. जवळजवळ 241 कोटीच्या अनुदानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडलेला आहे. परंतु या जिल्ह्यात एक नाही 3 मंत्री असताना अजूनही अतिवृष्टीच्या अनुदानाचे पैसे आपल्या जिल्ह्यात येत नाही, ही फार मोठी शोकांकित आहे. सिंचन विहिरीचे जे MREGचे कुशलचे पैसे आहे ते सप्टेंबर महिन्यापासून अजूनही जमा झाले नाही. त्या संदर्भात हे शासन बोलायला तयार नाही आहे. माझा या शासनाला एकच प्रश्न आहे, तुमचे या महाराष्ट्र राज्यातले शेतकरी कधी लाडके होणार आहेत? तर या सगळ्या न्याय मागण्यासाठी आज आम्ही पूर्ण यवतमाळ जिल्हाभर हे रास्ता रोको आंदोलन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि या आंदोलनात असंख्य शेतकरी आमच्यासोबत सहभागी झालेले आहेत. जय भवानी.